जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणींमुळे आपण नाईलाजानं अजित पवारांसोबत असल्याचं वक्तव्य काल आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केलं आणि त्यामुळे शिंगणे दादांच्या साथ सोडणार का अशी चर्चा सुरू आहे। यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली आहे। शिंगणे अजित पवारांसोबतच असून शरद पवारांसोबत जाणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले। भुजबळांनी तर शिंगणेंच्या प्रश्नावरती बोलणं टाळलं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपसह केंद्रावर हल्लाबोल केलाय। केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे आमदार फुटल्याचं संजय राऊत म्हणाले। जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो। आज जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत, परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात। राजेंद्र शिंगणे जे आमदार आहेत ते खरं तर जिल्हा बँकेमुळे पुढे अडचणीमुळे अजित पवारांसोबत आहे असलं काहीतरी वक्तव्य केले। कुठे शरद पवार गटात जाण्याची चर्चा आहे। बिलकुल ते शरद पवार म्हणजे ते कुठल्याही दुसऱ्या गटामध्ये जाणार नाहीत। साहेब आमदार राजेंद्र शिंगणे म्हणताय की मी धन्यवाद अजित पवारांसोबत गेलो। धन्यवाद साहेब आमदार राजेंद्र शिंगणे म्हणताय की मी धन्यवाद अजित पवारांसोबत गेलो। धन्यवाद। भले भले म्हणणारे पक्ष सोडून गेले, विशेषतः ज्यांच्या संस्था होत्या अशा अनेकांचं धाबं दणाणलं आणि अनेकांनी बाजू बदलली, अनेकांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडलं। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांनी दाखल केलेले खटले, त्या यंत्रणेवरती असलेला अमित शाह फडणवीसांचा दबाव, त्याच्यातून आमदार फुटले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर खटले टाकण्याची आणि त्यांना अटक करण्याची धमकी होती, त्यांच्या पेल अटक केली होती आणि या सगळ्यातून हे सरकार बनलेलं आहे। त्याच्यामुळे जोर जबरदस्ती, धमक्या, खोके याचा हा संगम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।